दुपारच्या 4च्या बुलेटिनमध्ये स्वागत। पुढचा अर्धा तास काही महत्त्वाच्या बातम्या बघूयात, काही बातम्यांचे अपडेट्स घेऊयात। मुंबई महापालिका निवडणुका ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लढण्याची इच्छा आहे असं अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे। उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहे, आजच ही भेट घेणार आहे असंही ते म्हणाले। दरम्यान नवी दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री दोघेही पोहोचलेले आहेत। ते अमित शहांची भेट घेणार आहेत। एका बाजूला महाराष्ट्रात घडामोडी घडतायत, पण दुसरीकडे आपण नवी दिल्लीतल्या घडामोडी बघतोय। नवी दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी दिल्लीमध्ये दाखल झालेत। पुढच्या काही वेळात ते अमित शहांची भेट घेणार आहेत। त्यांच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराविषयी चर्चा होऊ शकते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। ज्या पद्धतीने पाहायला मिळते आपल्याला या भागातून कॉन्वॉय येण्याची शक्यता आहे व्यक्त केली जाते। त्यांच्यासोबत यापूर्वी देवेंद्र फडणवीस हे इथे पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांच्या स्वागतासाठी इतरही नेते आहेत। आणि या मध्ये एकतर बघितलं जात आहे की एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी सर्व रावसाहेब दानवे देखील बघितलं, रावसाहेब दानवे आहे, त्यांचा पुत्र आहे तो देखील आहे इथे। आणि त्यानंतर इथे सगळे इथे आणि आता हे मुख्यमंत्र्यांची गाडी आलेली आपल्याला पाहायला मिळते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचलेले आहेत रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी आणि इथून ते केंद्रीय मंत्री गृहमंत्री जे आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी जाणार आहे। अभिमन्यू पवार आता आहे, त्यानंतर संतोष दानवे आहे, ते स्वागत करताय। रावसाहेब दानवे हे त्यांचं स्वागत करताय। मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत आणि यानंतर एक अत्यंत महत्त्वाची बैठक केंद्रीय गृहमंत्री यांच्या निवासस्थानी होणार आहे। आणि या बैठकीच्या पूर्वी काही महत्त्वाच्या चर्चा इथे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। खूप महत्त्वाची बैठक आहे सर, बोलतात खूपच महत्त्वाची बैठक आहे त्यांनी असं म्हटलं, अत्यंत खूप महत्त्वाची बैठक आहे, त्यासाठी इथे पोहोचलेले आहेत। आणि यानंतर जर बघितलं आपण तर गृहमंत्र्यांच्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। आणि यासाठीच जर बघितलं तर इथे रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी सर्व नेते, खास करून भारतीय जनता पक्षाचे सगळे नेते आहेत। त्यानंतर सोबतच जर बघितलं तर आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे देखील पोहोचलेले आहेत। आणि यातून कुठेतरी महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रासंदर्भात अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याला माहिती देत होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी दिल्लीमध्ये दाखल झाले आणि अमित शहांना ते आता भेटणार आहेत। अमित शहांशी ते वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतील, पण कदाचित महत्त्वाचा मुद्दा असेल तो म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार, त्यावर कदाचित आज शिक्कामोर्तब होऊ शकतो। त्याचबरोबर सहकार क्षेत्रासंदर्भात अमित शहा यांच्यासोबत काही महत्त्वाची चर्चा असू शकते। त्यामुळे राजकीय घडामोडी वेगवान घडतायत नवी दिल्लीत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास नवी दिल्लीतून आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत आणि तिथल्या सगळ्या घडामोडींविषयी त्यांच्याशी बोलूया। आपण बघितलं प्रशांत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दाखल झालेत, वेगवेगळ्या चर्चा होत आहेत की सहकार क्षेत्राविषयी तर चर्चा होईलच, पण आज मंत्रिमंडळ विस्ताराचा जो दुसरा टप्पा आहे त्यावर शिक्कामोर्तब होईल, काय अधिक सांगाल? सुवर्णा, जर बघितलं मी जिथे आहे हे नॉर्थ ब्लॉक आहे आणि या नॉर्थ ब्लॉकच्या समोर जे दिसतंय तिथे ही बैठक होणार आहे। आणि यासाठी खास करून देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील पोहोचलेले आहेत। आणि आता पहिली जी बैठक आहे खास करून राज्यातील सहकारी प्रश्नांवरती, सहकार कारखाना असो, साखर कारखाने असो, सोबतच मत्स्य उद्योग असो किंवा मग याशिवाय दूध उद्योग असो, या सगळ्या संदर्भात एक महत्त्वाचं म्हणजे एक सहकार कायदा तयार होतोय। त्या कायद्यामध्ये महाराष्ट्राची अत्यंत महत्त्वाची भूमिका असणार आहे। त्या भूमिकेसंदर्भात आणि मल्टी स्टेट बँकिंग आहे त्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बैठक आता हे सर्व नेते, खास करून बहुतांश मोठं एक भारतीय जनता पक्षाचे मोठे अनेक नेते इथे पोहोचलेले आहेत। होऊ शकतं ते दुसरी
दुसरी बैठक असेल. पहिली बैठक ही सहकार क्षेत्रासंदर्भात, दुसरी जी बैठक आहे ती बैठक असणार आहे अमित शहा यांच्यासोबतची, ती खास करून राज्याच्या विस्तारासंदर्भात. एकतर महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहायला लागले आहे. आज ज्या पद्धतीने संकेत दिले आहे एकनाथ शिंदे आणि सोबतच जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांनी संकेत दिले आहे की आम्ही खास करून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वी निश्चितपणे विस्तार करून. या संदर्भात जेव्हा आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं त्यांनी म्हटलं की पहिली बैठक ही सहकार क्षेत्राची असेल, दुसऱ्या बैठकीवर आम्ही निश्चितपणे सांगेल, अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य दिलं. पण महत्त्वाचं म्हणजे खास करून ज्या पद्धतीने माहिती मिळते की मंत्रिमंडळ विस्ताराचे जर वारे वाहत आहे तर मंत्रिमंडळ विस्तार कसा होणार, त्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सर्वात प्रमुख नेते आहेत त्यामध्ये अमित शहा यांचा हिरवा सिग्नल मिळतो का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आजची बैठक आणि खास करून मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. रात्री उशिरापर्यंत काही बैठकीचे सत्र चालणार आहे अशी ही सूत्रांनी माहिती दिली आहे. रात्री उशिरा एकनाथ शिंदे हे मुंबईला परततील अशी ही सध्या सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे ही साधारणतः बैठक आता किती वेळ चालते आणि या बैठकीतून काय बाहेर पडतं आणि त्यानंतर दुसरी बैठक जो काय सुरू होते हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. सुवर्णा. निश्चित. प्रशांत, आभार, आपण सविस्तरपणे माहिती दिली त्याबद्दल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत वेगळी बैठक होण्याचीही शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये आहेत आणि त्याविषयीचेच अपडेट्स आपण घेत होतो आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून. पुढे जाऊया. मुंबई महापालिका निवडणुकांकरता राष्ट्रवादी काँग्रेसची ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जाण्याची मानसिकता असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. या बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण याविषयीचे काही अपडेट्स घेत होतो. आता सविस्तरपणे बातमी आपण बघूया. अजित पवारांनी फार मोठं हे विधान केलेलं आहे. ते असं म्हणतायत की मुंबई महापालिका निवडणुकांकरता राष्ट्रवादी काँग्रेस ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जाण्याची मानसिकता त्यांची आहे असं अजित पवार म्हणालेत. त्याबरोबर अजित पवार असंही म्हणालेत की आज संध्याकाळी उद्धव ठाकरेंना मी भेटणार आहे आणि या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार आहे. यावेळी मुंबई महापालिका आणि विधानसभा पोटनिवडणुकांबाबत चर्चा होईल असंही अजित पवारांनी स्पष्ट केलंय. ठाकरेंची शिवसेना आणि वंचित युतीमुळे नाराज होण्याचा प्रश्नच येत नाही हेही अजित पवारांनी स्पष्ट करून टाकलं. गेल्या 6 महिन्यात परिस्थिती बदलल्याचं सांगायला अजित पवार विसरले नाहीत. आमची राष्ट्रवादीची मानसिकता उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेबरोबर मुंबई महानगरपालिकेमध्ये जाण्याची आहे. अर्थात त्याच्यात ते मोठे आहेत पक्ष म्हणून, संघटना म्हणून, आणि त्याच्यामुळं त्यांच्याशी आम्ही चर्चा करू. आज इतर काही विषय आहेत त्याच्यामध्ये तोही विषय मी घेईन. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, आमचा नाराजीचा प्रश्न येतो कुठं, का गैरसमज पसरवताय. मी तुम्हाला सांगतोय की त्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेबरोबर त्यांनी सध्या युती केली असं प्रेसच्या माध्यमातून राज्याला, महाराष्ट्राला कळालेलं आहे. आता त्या बाबतीत आज मी ज्यावेळेस जयंतराव आम्ही सगळे जाऊ त्यावेळेस स्पष्टपणे त्यांच्याशी चर्चा करू आणि ठाकरे साहेबांच्याकडनं काय त्यांची भूमिका आहे ते समजून घेऊ. मग आम्ही त्याच्याबद्दलची आमची भूमिका मांडू. राज्यपाल महोदयांनी तशा प्रकारची इच्छा प्रदर्शित केली असावी असं माझं स्वतःचं मत आहे. अर्थात ज्यांनी त्यांना इथं राज्यपाल महोदय म्हणून पाठवलेलं आहे त्यांनी त्याबद्दलचा निर्णय घ्यायचा. उद्याच्याला ते त्यांचे वरिष्ठ आहेत, वरिष्ठांनी काय निर्णय घ्यावा हे वरिष्ठांना कुणीच सांगू शकत नाही. आम्ही पण आमच्या वरिष्ठांना तसं सांगू शकत नाही की बाबा आमच्या मनात काय ते आम्ही बोलू, परंतु अंतिम निर्णय वरिष्ठ घेतील तसाच असतो. राज्यात सत्तांतरानंतर भाजप आणि ठाकरेंच्या पक्षात सातत्यानं एकमेकांवर टीकेची झोड उठतानाचं चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी असले तरीही महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय मतं मिळू शकत नाहीत. हिम्मत असेल तर मोदी यांच्या नावानंच मतं मागून दाखवा असं आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलं होतं आणि त्यांच्या या आव्हानाला भाजपकडून उत्तर देण्यात आलं. 2019 मध्ये शिवसेना मोदींच्या नेतृत्वात जिंकली. बाळासाहेब ठाकरे एक विचार असल्याची प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे. महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांखेरीज मत मिळू शकत नाही हे तुम्ही मान्य केलेले आहात. हे मोदींना सुद्धा मान्य करावं लागलेलं आहे. मोदी क्या आदमी पण चेहरा बाळासाहेबांचा. का हिम्मत असेल तर मोदींच्या नावाने मागून दाखवा.
होऊ द्या. आमची तयारी आज जे नाटक आहे ना, आमने सामने, येऊन द्या. आमने सामने आमची तयारी आहे. तुम्ही मोदींचा फोटो लावून या, आम्ही आमच्या वडिलांचा आणि आमच्या नेत्याचा फोटो, बाळासाहेबांचा फोटो घेऊन पुढे येतो. बघा महाराष्ट्र कोणाच्या बाजून जातो. मागच्या वेळी तुम्ही जे निवडून आले ते केवळ आणि केवळ मोदीजींच्या नेतृत्वात निवडून आले, देवेंद्रजींच्या नेतृत्वात निवडून आले. आणि त्यामुळं आता ह्या खोटारडेपणा कसा आहे, उद्धव ठाकरे यांच्या विसरण्याची पद्धती वाढली आहे. त्यांनी जरा जुन्या भाषणाचा अभ्यास करावा, जुने भाषणं जरा मागवावे, त्याचे पाहावे. यूट्यूबवर अवेलेबल आहे त्यांची भाषणं. त्यामुळं स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हा विचार आहे. जरी उद्धव ठाकरेचे वडील असेल तरी या महाराष्ट्राचा एक विचार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलंय. 2.5 वर्षांचं महाविकास आघाडी सरकार असताना माझ्यावर केसेस टाकण्याचं, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचं, काहीही करून मला तुरुंगात टाकण्याचं टार्गेटच त्यावेळी सीपी असलेल्या संजय पांडे यांना दिलं होतं. मी काहीही केलं नव्हतं, त्यामुळे मला संजय पांडे अडकवू शकले नाहीत. मला तुरुंगात टाकण्याचे कुठलेही प्रयत्न सफल झाले नाहीत, असंही फडणवीसांनी म्हटलंय. यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे. देवेंद्र फडणवीसांनी गंभीर आरोप केलेत. मवियाचं टार्गेट काय होतं याविषयीचे हे आरोप आहेत. मविया काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, माझ्यावर केसेस टाकण्याचं टार्गेट दिलं गेलं होतं. पोलीस आयुक्त संजय पांडेंना हे टार्गेट देण्यात आलेलं होतं. मला अडकवण्याचे, तुरुंगात टाकण्याचे त्यांना आदेशच देण्यात आलेले होते. मी काही चुकीचं न केलं असल्याने त्यांचे प्रयत्न असफल ठरले. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांचे सगळे आरोप खोडून काढलेले आहे. जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा फडणवीसांचा प्रयत्न आहे, असं नाना पटोले म्हणतायत. आमचे मित्र आता राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. मागच्या काळामध्ये विरोधी पक्ष नेते होते आणि आता उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना हे प्रत्यय आलं की त्यांना ते त्या काळात जेलमध्ये डांबण्यात येत होतं वगैरे, अशा पद्धतीचे ते आता आरोप करतात. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीला, कारण की तेही म्हणतात की मी बदला घेतोय, विधानसभेत सांगतात मी बदला घेतला असं बोलतात आहेत. हे सगळे प्रश्न हे प्रश्नाच्या जागी आहेत. मुंबई पालिका निवडणुकीपूर्वी आरोप प्रत्यारोपांची राळ उडवायला सुरुवात झालेली आहे. दरोडेखोरांकडून मुंबई वाचवणं गरजेचं आहे, त्यामुळे यावेळी भाजपला मुंबईकर संधी देतील असं आमदार आशिष शेलारांनी म्हटलं आहे. त्याला राज्यावर दरोडा टाकणाऱ्यांना पुन्हा संधी मिळणार नाही, या शब्दात विरोधी पक्षनेते दानवेंनी प्रत्युत्तर दिलं. या ठेवींचा उपयोग मुंबईकरांना होईल याचं कारण की तुम्हाला त्याच्यावर दरोडा टाकता आला नाही. गेल्या 25 वर्षाचं उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं मूल्यमापन करायचं झालं तर मुंबई महानगरपालिकेवर दरोडा टाकणारे डाकू म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. आणि त्यामुळे या डाकूंपासून मुंबईला मुक्तता देणं हे भारतीय जनता पक्षाचं मिशन आहे. देशावर जे डाका घालतात त्यांनी BMC विषयी बोलू नये. जे 25 वर्ष सोबत होते, सत्तेची फळं चाकत होते, त्यांना आता हे सगळ्या गोष्टी दिसत आहेत. ज्यांनी देशावर डाका घातलेला आहे, महाराष्ट्रावर डाका घालण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा लोकांच्या प्रश्नाला मला असं वाटतं उत्तर देण्याची आवश्यकता नाही. मुंबईच्या झवेरी बाजार परिसरात ईडीच्या बनावट अधिकाऱ्यांनी छापा टाकला आणि करोडोची लूट केल्याची माहिती समोर येते. 4 अज्ञात लोकांनी एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर छापा टाकला, स्वतःला ईडी अधिकारी असल्याची बतावणी केली. आरोपींनी तक्रारदार व्यावसायिकाच्या कार्यालयातल्या एका कर्मचाऱ्याला बेड्याही ठोकल्या. यानंतर आरोपींनी कार्यालयातून 25 लाख रुपये रोख आणि 3 किलो सोनं चोरून नेलेलं आहे. सोन्याची एकूण किंमत 1,70,00,000 इतकी असल्याचं समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय. आणखी दोघांचा शोध सुरू आहे. मुंबई के झवेरी बाजार में कल एक करोड़ों की लूट का अंजाम दिया गया। दरअसल 4 लोग नकली ईडी अधिकारी बनकर आए और एक ज्वेलरी शॉप में
बाकायदा करोड़ों की लूट को अंजाम दिया। दरअसल ये लूट जवेरी बाजार के SNK प्लाजा के 5वें फ्लोर पर जो दुकान है उस दुकान में की गई। मैं उसी स्पॉट पे मौजूद हूं और मैं आपको तस्वीरें अगर दिखाऊं तो ये जो रास्ता जाता है यहीं से सीधा 4 लोग करीब 3 बजे के आसपास, जो दोपहर का वक्त है, कल 3 बजे के आसपास यहाँ पहुँचते हैं और सीधा जो सामने दुकान आप दिख रही है उसके अंदर घुसते हैं। दरअसल जब उनसे ID कार्ड वगैरह पूछा जाता है तो ID कार्ड वो दे नहीं पाते हैं, लेकिन लोगों को उन्होंने, जो दुकान के अंदर मौजूद थे कर्मचारी मालिक थे, उनको डरा दिया था और उसके बाद बाकायदा जो 10 मिनट तक इस दुकान के अंदर मौजूद रहते हैं और दुकान के अंदर मौजूद रहने के दौरान वो लाखों का कैश और साथ में जो सोना करीब है 3 तोले के आसपास बताया जा रहा है कि 3 तोले सोना है वो साथ में अब लेके जाते हैं। लेकिन सबसे अहम बात कि इस दुकान से जब वो बाहर निकलते हैं तो दुकान के मालिक और जो कर्मचारी काम करते हैं उनके हाथों में उन्होंने हथकड़ियां लगा रखी थी और अपने आप को बाकायदा वो ईडी का अधिकारी बता रहे थे कि वो उनकी रेड है, ईडी की रेड हुई है। और उसके बाद यहाँ से सीधा 10 मिनट, करीब 3:10 के आसपास वो यहाँ से निकलते हैं और यहाँ से सीधा वो दुकान के मालिक और तमाम कर्मचारियों को लेकर नीचे की तरफ आते हैं। नीचे का रास्ता है क्योंकि उन्होंने लूट को अंजाम ऑलरेडी दे दिया था और जो कैश और ज्वेलरी थी उसको अपने कब्जे में ले लिया था और CCTV के जो फुटेजेज हैं पुलिस उसको खंगालती है और खंगालने के बाद बाकायदा उसमें जो 4 लोग जिन लोगों ने लूट को अंजाम दिया वो नजर आते हैं और उसी CCTV के आधार पर 2 आरोपियों को पुलिस ने हिरासत में ले लिया है। 2 की तलाश अभी भी की जा रही है। पुलिस का ये कहना है कि 2 जो अन्य आरोपी हैं जिनको भी गिरफ्तार करना बाकी है उनकी भी तलाश की जा रही है। उन्हें कहीं ना कहीं पता भी कर लिया गया है कि वो कहां पर हैं। कैमरा नातिश के साथ दिवाकर सिंह, न्यूज़ 18 इंडिया, मुंबई। उनसे आई कार्ड मांगा गया और पूछताछ किए उनसे तो इंक्वायरी में कुछ बताया नहीं। आई कार्ड भी बोले जो 2 जन अंदर में है ऑफिस के अंदर में गया, उनसे पूछा तो वो लोग डरा धमका के वो लोग बाहर निकाल दिए। बोले आई कार्ड है मेरे पास, जो काम के लिए मैं आया हूँ वो काम करने दो, तुम लोग का जो काम है वो काम करो तुम लोग। मैं इतना कह के वो लोग निकाल दिया बाहर। मैं बाहर में आके खड़े हो गए, वो लोग को मैं देख रहा था जो क्या क्या कर रहे हैं नहीं कर रहे हैं। दुकान के अंदर जो भी कैश में था कैश सब लिए और सोना भी था सोना भी ले लिए और वो लोग लेके सबको हथकड़ी लगा के और साथ में लेके गए नीचे तक। सांगलीच्या विटा शहरात आज हिंदू गर्जना महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं। लव जिहाद, गोहत्या बंदी, धर्मांतर बंदी या मुद्द्यांसह विविध मागण्यांसाठी विटा शहरात हिंदू गर्जना महामोर्चा काढण्यात आला। या मोर्चासाठी विटा शहरातील व्यापारी विटा शहर बंद ठेवून मोर्चात सहभागी झाले। या मोर्चाकरता विटा आणि खानापूर तालुक्यातील सगळ्या हिंदू संघटना एकत्र आल्या आहेत। हिंदू धर्माचं धर्मांतरणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय। लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा, लोकांच्या असहायतेचा गैरफायदा, वेगवेगळी आमिष दाखवायची आणि हिंदू धर्मातील लोकांचं धर्मांतरण करायचं आणि परत महाराष्ट्र सरकार आणि राज्य सरकारचे लाभ घ्यायचे। म्हणून राज्य सरकारकडे आमची विनंती आहे की धर्मांतरणाच्या विरोधामधला कडक कायदा ताबडतोब अंमलात आणावा। मशिदीवरचे विटातील सर्व भोंगे काढले आहेत, त्यामुळं मशिदीवरचे भोंगे मुक्त हे देशातील विटा शहर हे पहिल्यांदा झालेलं आहे। त्यामुळं मला या गोष्टीचा अभिमान आहे। विटा शहर हे भोंगा मुक्त झालेलं आहे, मशिदीवरील भोंगे निघालेले आहेत। त्यामुळं मी त्या समाजाचं देखील स्वागत करतो। येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण हिंदू समाज सगळ्याच समाजाला घेऊन पुढे जायचा प्रयत्न करेल आणि देश महासत्ता करण्याचा प्रयत्न करेल। मालेगावात जमीन खरेदी व्यवहारात जमीन आणि प्लॉट धारकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली। अत्यंत धक्कादायक ही घटना समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक केली आहे। आरोपीनं साथीदारांच्या मदतीनं मालेगाव परिसरातील अनेक लोकांच्या जमिनी आणि प्लॉट खरेदी करताना अनेकांची फसवणूक केली। खरेदी खत करताना त्याने कोट्यवधींची फसवणूक केलेली आहे। या प्रकरणी फसवणूक झालेल्या व्यक्तींनी कोर्टात धाव घेतली। कोर्टाच्या आदेशानंतर FIR दाखल करून आरोपींना अटक करण्याचे निर्देश कोर्टाने दिले। की जर माझी छावणी पण माझी तक्रार घेत नाही आणि SP घेत नाही तर मी जाऊ कुठे? तर मला न्यायाधीश महोदयांनी मग त्यांना हे आदेश दिले, तक्रारीचे आदेश दिले। त्यांनी माझी तक्रार केली। न्यायालयाच्या आदेशान्वये माझी तक्रार दाखल झाली। पोलीस स्टेशनने माझी तक्रार घेतलेली नव्हती।
माझी टोटल 1,11,00,000 रुपयाची फसवणूक झाली आणि ते पैसे पूर्ण परत करण्यासाठी त्यांनी पुन्हा 10 लाख रुपये परत माझ्याकडनं चेकने काढून दिले. तर मी सर्कल मंडल अधिकाऱ्यांकडे सुद्धा तक्रार दाखल केली, पण हे कोणतेही अधिकारी तसेच रजिस्टर ऑफिसर सुद्धा तक्रार दाखल केली. सर्वकडे तक्रार दाखल केल्यानंतरही हे फक्त या ऑफिसला जा त्या ऑफिसला जा असे सांगतात. जो भाव ठरतो ती रक्कम आपल्याला मिळत नाही. सरकारी रक्कम तिथे गेल्या याच्यामध्ये सर्वांचा एक कॉर्पोरेट लेवलचा याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे, खरेदी खतापासून तर स्टॅम्प वेंडरपर्यंत. कारण स्टॅम्प वेंडर माणूस जाण्याच्या आधी तो जो स्टॅम्प वेंडर आहे तिथला त्याचं डॉक्युमेंट तयार असतं, म्हणजे खरेदी खताचं डॉक्युमेंट खाली स्टॅम्प वेंडरकडे तयार होतं. हा एकदम पद्धतशीर प्रकारचा भ्रष्टाचार. अहमदनगरच्या कोपरगाव तालुक्यातील भोजडे या गावातील किरण ठाकरे यांच्या घरात उल्का सदृश्य वस्तू कोसळली. ही उल्का सदृश्य वस्तू घराचा पत्रा फोडत घरात घेऊन पडल्यानं ठाकरे कुटुंबात घबराटीचं वातावरण आहे. सुदैवानं यात कुणालाही इजा झाली नाही, मात्र घराच्या छताचा पत्रा तुटलाय. ज्या ठिकाणी ही वस्तू पडली त्या ठिकाणी जमिनीवर एक खड्डाही पडलाय. सुरुवातीला जोरदार आवाज झाला, अनेक तर्कवितर्क लावले गेले, नागरिकांकडून धावाधाव झाली. नेमकी ही काय वस्तू आहे कुणालाच कळेना. कुणी याला बॉम्ब सदृश्य वस्तू म्हटलं, कुणी गॅसची टाकी फुटल्याची चर्चा सुरू होती. पण ही उल्का सदृश्य वस्तू छत तोडून थेट घरात आली. उल्का सदृश्य वस्तू घराचा पत्रा तोडून आल्यामुळं सगळ्या गावामध्येच एक चर्चेचा विषय बनलेली आहे. नागपुरातून पुढची मोठी बातमी आहे. कैद्याकडून तुरुंग अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली. नागपूर मध्यवर्ती कारागृहातली घटना आहे. सोमवारी सकाळी 9:30ची ही घटना आहे. तुरुंग अधिकाऱ्याला मारहाण झालेली आहे. एका कैद्याकडून तुरुंग अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आलेली आहे. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातली ही घटना आहे. सोमवार सकाळी 9:30 वाजता, काल सकाळी 9:30 वाजता ही घटना घडली आहे. कैद्याकडून तुरुंग अधिकाऱ्याला मारहाण झाल्यानं खळबळ उडालेली आहे. मुंबई विमानतळ सीमा शुल्क विभागानं 2 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 2 परदेशी नागरिकांना अटक केली. पुस्तकांच्या पानांमध्ये लपवून ठेवलेले $90,000 आणि अंडरगार्मेंट्समध्ये लपवून ठेवलेलं 2.5 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त करण्यात आलेलं आहे. दोन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. बंगळुरूत पैशांचा पाऊस पडला. तुम्हाला आश्चर्य वाटेल हे वाक्य ऐकून, मात्र बंगळुरूमध्ये पैशांचा पाऊस पडला. भर रस्त्यात पैशांचा पाऊस पडला असंच म्हणावं लागेल. एका विक्षिप्त माणसानं पैसे उधळलेले आहेत. एका फ्लायओव्हरवर तो उभा राहिला आणि तिथून खाली तो पैसे फेकत होता. 10 रुपयांच्या नोटांसाठी त्यामुळे तुफान गर्दी झाली. हा विक्षिप्त माणूस जो 10 रुपयांच्या नोटा फ्लायओव्हरवर उभं राहून खाली फेकत होता, त्यामुळे खाली या नोटा गोळा करण्यासाठी, पैसे गोळा करण्यासाठी प्रचंड गर्दी झाली. मुंबईतल्या मालवणी इथून 19 लाखाच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्यात. या प्रकरणी फहील शेख, मेहबूब शेख या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 200, 500 आणि 2000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्यात. पोलिसांनी या दोघांना सापळा रचून अटक केली होती. देव तारी त्याला कोण मारी याची प्रचिती देणारी घटना मालेगाव चाळीसगाव मार्गावर दहिवळ इथं घडलेली आहे. भरधाव वेगानं जाणाऱ्या कारनं मोटरसायकलला जबर धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की दुचाकी स्वार हवेत उडाला आणि त्याची गाडी दूर फेकली गेली. या भीषण अपघातात दुचाकी स्वाराला किरकोळ देखील मार लागलेला नाही. म्हणजे आश्चर्यकारक घटना आहे. अपघाताचा थरार मात्र सीसीटीव्हीत कैद झालाय. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. या सगळ्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ठेवलेल्या राष्ट्रीय महामार्गाचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे या